पावसाळा म्हटलं की आपल्या आजूबाजूच्या परिसरात हिरव्यागार रानभाज्या दिसायला लागतात. तर त्यातलीच ही अशी एक रानभाजी आज आपण करणार आहोत. तुमच्याकडे या भाजीला काय बरं म्हणतात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी भाजी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. फोडणीसाठी एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या वाटून घेतल्यात. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. इथे मी गॅसवर मातीचा तवा ठेवलाय. त्यात आपण भाजीला फोडणी देणार आहोत. तेल घालून घेऊया. तेल छान तापल्यानंतर मोहरी, मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचे आणि त्यानंतर आपला कांदा. कांदा घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटे छानपैकी परतून घ्यायचे. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की मग त्यात आपण लसणाची पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर परत एखादा मिनिट हे सगळं परतल्यावर नंतर यामध्ये आपण हळद, तिखट आणि मीठ घालून घ्यायचे. ह्यामध्ये कोणतेच एक्स्ट्राचे मसाले आपण वापरले नाहीत. बेसिक मसाल्यांनीच ही भाजी खूप छान लागते. त्यामुळे एक्स्ट्राचं काहीच घालायची गरज नाही आहे. आता हे छान परतून घेऊया आणि यामध्ये आपली चिरलेली भाजी घालूया. भाजी घालून आपल्याला छानपैकी परतून घ्यायची आहे. हळूहळू भाजीला पाणी सुटतं, त्यामुळे ह्यात पाणी घालायचीही गरज नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते. भाजी घातल्यावर छानपैकी परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला सगळीकडे लागला पाहिजे. या भाजीला पाणी घालायची अजिबात गरज नाही. आत असलेल्या मॉइश्चरमुळेच हिला आपोआप पाणी सुटतं आणि त्याच पाण्याच्या वाफेमध्ये खूप छानपैकी शिजल्या जाते. तुम्ही बघू शकता. आता आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं एक वाफ देणार आहोत. त्या वाफेतच भाजी मस्तपैकी शिजून तयार होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता. मस्त अशी वाफ आली आहे आणि आपली भाजी आत्ता खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला देखील घेऊ शकता. अशी ही हेल्दी आणि टेस्टी रानभाजी एकदा ट्राय कराच.